तर रामकृष्ण हरी मंडळी, आज दुसरा दिवस आहे आपला. यूट्यूबला पण आपण व्हिडिओ सोडतोय नाही का. तर सोडायचं काय हे विचार करून करून शेवटी काय सोडणार नसल्यापेक्षा म्हणलं काहीतरी सोडावंच. मी आहे ना दररोज इंस्टाग्रामवर चांगल्या चांगल्या क्वालिटीचे रील बघत असतो नाही का. चांगल्या क्वालिटीचे म्हणजे जे वैचारिक असतात नाही का, काहीतरी काहीतरी त्याच्यामध्ये शिकण्यासारखं असतंच. अशा रील मी दररोज बघत असतो या. आणि आज आहे 2025 ऑक्टोबर महिना चालू आहे. आज नाही उद्या 100% मला सक्सेस भेटणार. त्याच्यामुळं मी सुरुवात केलेली आहे. कारण मला असे लय व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे की नाही का, लोक सुरुवात करत नाहीत आणि तिथंच लोकांची अ, प्रगती थांबते नाही का. लोक विचार करतात की आता जर मी व्हिडिओ चालू केला बनवायला, एडिट करायला, पोस्ट करायला जर मी सुरुवात केलं तर काही जण नाव ठेवतात नाही का. मी पण जेव्हा आज 76-77 दिवस झाले मी इंस्टाग्रामवर रील सोडतोय हा. तर जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवात केली ना तेव्हा लोक म्हणजे मजा घ्यायची, काहीतरी काय बोलायचे नाही का. पण मी विचार करत नव्हतो एवढा. मी कारण ठरवलं होतं की 2025 स्टार्ट झालं होतं ना, त्यावेळेस मी विचार केला होता की ह्या वर्षी आपला कमबॅक नक्कीच करायचा. कारण कमबॅक 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 इंस्टाग्रामवर लय ट्रेंडिंगमध्ये होतं नाही का कमबॅक. मग मी पण जरा मोटिवेट झालो होतो. म्हणलं ह्या वर्षी म्हणलं काय पण होऊन द्या नाही का, जे आपण 25 वर्ष टाईमपास केलाय, 26 वर्ष टाईमपास केलाय म्हणलं, ह्यावेळेस टाईमपास नाही करायचं म्हणलं. ह्यावेळेस 100% काही ना काही करून दाखवायचं. ते फक्त मी डोक्यात ठेवलं आणि पहिल्यांदा मी केलं नाही का, व्हिडिओ रील बनवायला चालू केलं. पण त्यावेळेस माझी मजा हे घेत होती लोकं. पण परत हळू-हळू मी जसं Instagramवर व्हिडिओ बघायचं ना, तसं मला समजायला लागलं की लोकं जे बोलतात त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. आपण आपलं काम करत राहायचं. लय जणांना मी म्हणजे रोल मॉडेलसारखं बघतो नाही का. राजशमाने म्हणून आहेत ते यूट्यूबर. मी त्यांचं पण व्हिडिओ नाही का, प्रत्येक व्हिडिओ त्यांचं चांगलं मी ऐकतो, बघत असतो नाही का. ते लय भारी सांगतात. परत सगळ्यात जास्त मी इन्स्पायर जर कुणाकडनं झालो असेल तर ते आत्ता झालोय बरं का. यूट्यूबसाठी जर मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी जर कुणी इन्स्पायर मला केलं असेल तर ते आहे सौरभ जोशी म्हणून आहेत ते नाही का. त्यांनी कमीत कमी 2100 मोठ्या लाँग व्हिडिओ त्यांनी 2100 व्हिडिओ त्यांनी बनवले होते. Instagramवर सोडले होते, YouTubeला सोडले होते. तर पहिल्यांदा जेव्हा ते बसमध्ये जायचे, व्हिडिओ बनवायचे, त्यांच्याकडे सेल्फी स्टिक होते. त्यांनी ते व्हिडिओ बनवायचे नाही का. त्यांनी पहिल्यापासून सगळ्या सगळ्या कंडिशन सांगितल्या. मग सगळ्या कंडिशन म्हणजे वाईट, दुःख, सुख ते सगळे व्हिडिओ त्यांनी बनवले, सोडले. पण आज ते जरा चांगल्या शिखरावरती पोहोचलेले आहेत नाही का. त्याच्यामुळे